एक कलाकार म्हणून, एक माणूस म्हणून ह्या दोन गोष्टी जर एकत्र ठेवल्या तर मी आता एक राजकीय व्यक्ती सुद्धा आहे. हो. म्हणजे माझ्यावर एक जबाबदारी आहे. तर ती जबाबदारीने वागण्यासाठी मला आधी कलाकार आणि माणूस ह्या दोघींना एकत्र करून एक उत्तम वैचारिक व्यक्ती म्हणून राजकारणात चालावं लागेल ना. बरोबर. म्हणजे कलाकार एकंदरीतच त्यांचं वाचन थोडंसं जास्त असतं, इमोशनली असतं, भावना त्याच्यात सगळ्या भरलेल्या असतात, अशा पद्धतीनेच वाचत असतात. माणूस म्हणून जी जडणघडण झाली ती आई वडिलांनी केली आहे ना. त्या दोन्हींना एकत्र करूनच मी समाजासाठी काम करणार आहे, तेव्हाच मी राजकारणात काम करू शकते. आत्ताची राजकारणाची जर परिस्थिती बघितली तर मला असं वाटतं की मी नक्की ह्याच्यात काम करू, ह्याच्यात उतरू की नको उतरू. मला आता- असं विचारायचं होता प्रश्न तुला, की तुला हे कसं सुचलं आणि तुला आता ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत, तर तुला काय वाटतं की तू करणार की नाही करणार? नाही, अर्थात मी जिथे आहे तिथे आता थांबले आणि राजकारणात काम करणं हा माझा निर्णय होता, कारण ते माझ्या वडिलांचं स्वप्न होतं अच्छा. आणि ते स्वतःच राजकारणात खूप ऍक्टिव्ह असल्यामुळे ओके. मी ते त्यांच्याकडूनच घेतलंय. अच्छा. मी काहीच नाहीये, माझ्याकडे आले ते सगळं त्यांच्याकडून आले, मी त्यांच्याकडेच बोट दाखवते. ऍक्टिंग त्यांनी शिकवली, राजकारणाचे धडे त्यांनी दिले, शेतीचं ज्ञान त्यांनी दिलं. शेतीशी नाळ जोडली पाहिजेत की वडिलांची ही शेती आहे ना, ही विकायची नाहीये आपल्याला, तुला घ्यायची आहे ना, तू दुसरी घे, ही नाही विकायची आयुष्यात कधी. तुला गाडी घ्यायची म्हणून तू शेती विकशील, तू काम कर आणि गाडी घे. हे त्यांचे संस्कार, हे सगळे त्यांचे. त्यामुळे राजकारण सोडण्याचा तर काही मुद्दा येत नाही. पण आत्ताच संतोष देशमुख हत्या प्रकरण, अगं म्हणजे अस्वस्थ व्हायला होतं. याच्यावर मी व्यक्त होऊ की नको होऊ, इतका त्रास ते फोटोज बघितल्यानंतर, त्यांची मुलगी बघितल्यानंतर, किंवा एकंदरीतच आत्ता तर असं झालंय की कुठलाही तू पक्ष घे, त्याच्यात सगळीच माणसं काही चांगली भरली नाहीयेत. बरोबर. प्रत्येकाच्या हाताखाली कुणीतरी जर एक गुंड असेल आणि तो गुंड ह्या सगळ्या माणसांवर प्रेशर आणत असेल, तर समाज म्हणून मी त्या समाजाचा हात कसा धरू आणि त्यांना त्या खड्ड्यातून वर कशी काढू? कारण एक राजकारणात काम करणारी व्यक्ती म्हणून माझ्यावरही अनेक गोष्टींचं प्रेशर असूच शकतं. हो. पण मग माझ्यातली अश्विनीच मेलीये, तिला मारून टाकूनच मला राजकारणात काम करावं लागेल. मग तसं करायचंय का? तर तसं नाही करायचं. मी इथे का आलीये, तर मला इथल्या माझ्या सगळ्या माणसांची मदत करायची. उद्या कुणालाही वाटलं की ताई, आमच्या घरात अमुक अमुक हा आजार झालेला आहे आणि आता आम्हाला पैशांची गरज आहे, तुम्ही काय करू शकता? तर माझं असं होतं, मी मदत करू शकते, पण मी आणखी 10 माणसांना सांगू शकते की तुम्ही मदत करा. हो. बाकीच्या काही संस्था आहेत, त्या संस्था तुम्हाला मदत करू शकतील, तुम्ही इथे इथे जा, हे कॉन्टॅक्ट्स आहेत, मी समोरच्या माणसाशी बोलून ह्यांचे कॉन्टॅक्ट्स देऊ शकते. म्हणजे काय की माझ्या एकटीच्या लेवलला जे होतंय ते मी आत्ता करणं हे महत्वाचं आहे. कारण आत्ता महाराष्ट्रातली राजकारणाची परिस्थिती म्हणजे मला भयंकर त्रास होणारी आहे. हो. म्हणजे कलाकार म्हणून नाही, राजकीय राजकीय व्यक्ती व्यक्ती. म्हणूनच त्रास होणारी आहे. इतक्या खालच्या लेवलला गेलेली आहे आणि आता आपल्या कुणाच्यातही तो दम नाहीये की ती अवस्था आपण बदलू शकतो. भ्रष्टाचार म्हण किंवा शिक्षण व्यवस्थाच, म्हणजे मला असं वाटतं की मी राजकारणात का आले, मला याच्यात बदल करायचे, याच्यात करायचे, याच्यात करायचे. आता मला कळतंय की ह्या गोष्टीच बाजूला आहेत, हो. ह्या नंतर येतील. आधी ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत ना. माझ्याकडे मुलगीच सुरक्षित नाहीये आणि गेले कित्येक वर्ष मुलीच सुरक्षित नाहीये. हो. आताच गेले काही महिन्यामध्ये सरळ आठवड्यावर तुला ऐकू येत असेल. करेक्ट आहे. म्हणजे काय की हा प्रश्न आधी नव्हता का? होता. आधी होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्यावर तोडगा काढला ना. ज्याने कुणी मुलीवर अत्याचार केला त्याचा चौरंग करायचं, एवढं आहे. म्हणजे ते इथपर्यंत आले होते. हो. आता आपल्याकडे आपण युद्धनीती म्हण किंवा इतर सगळेच आपले एवढे चांगले पोलीस आहेत आणि यंत्रणा आहे, कायदा आहे, तरीही सेमच अवस्था आहे. 350 वर्षांपूर्वी जी अवस्था होती ती आता 350 वर्षानंतर पण तीच असेल. तर आपण आपल्याला 21व्या शतकात घेऊन गेलोय की अजून आपण खरं तर त्याच्याही मागे होतो.